हमारे यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तयाब है। प्रोप्राइटर मौलाना मोहम्मद शबीर अहमद साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेज, फ्रूट मार्केट के सामने, मालटिकरी रोड, कामठा, नांदेड़। अस्सलाम वालेकुम नाजरीन, नांदेड़ उर्दू न्यूज़ में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। पिछले दिनों खंदार के एक ताजिर को उनके मोबाइल फोन पर जान से मारने की धमकी देकर बड़ी रकम का मुतालबा किया गया था। इस मामले में खंदार पुलिस स्टेशन में केस दर्ज किया गया था। ताजिर को जिस फोन नंबर से कॉल आया था, इस नंबर की तहकीकात में पुलिस मसरूफ थी। हजारों सिम कार्ड एक सिम बॉक्स में रखकर इन्हें कारकर्द करके वीआईपी टेक्नोलॉजी के जरिए से लोगों को कॉल करने की सहूलत फराहम करने के मामले में नांदेड़ पुलिस ने इस जानिब तवज्जो देकर इस टोली का पर्दाफाश किया। ताजिर को जिस नंबर से कॉल आया, दरअसल वो नंबर फर्जी था। बार बार मिनटों में इस नंबर की लोकेशन तब्दील हो रही थी, जिससे नांदेड़ पुलिस को तहकीकात में यह साबित हो चुका था कि कोई जदीद टेक्नोलॉजी का इस्तेमाल करके कॉल के लिए इस तरह का नंबर इस्तेमाल कर रहा था ताकि वो पकड़ा ना सके। नांदेड़ साइबर सेल, नांदेड़ क्राइम ब्रांच, वजीराबाद पुलिस टीम, खंदार पुलिस टीम ने मिलकर जिला एसपी श्री कृष्ण कोकाटे की क़यादत में तहकीकात का आगाज किया था। प्रेस कॉन्फ्रेंस में एसपी ने बताया कि नांदेड़ में ताजिर को जो कॉल आया था, दरअसल वो सिम कार्ड के बजाय नंबर के जरिए किया गया था। पुलिस ने वीआईपी का सिम बॉक्स एक्सचेंज चलाने वाले तीनों मुलजिमीन को गिरफ्तार किया और इनके कब्जे से 10 एक्सचेंज बॉक्स, 1000 से जायद सिम कार्ड, लैपटॉप, इंटरनेट के राउटर और कई दीगर मशीनें जब्त की है। आपण एक सिम बॉक्स एक्सचेंज रॅकेट उघडकीस आणलेला आहे। यामध्ये काही एका ठिकाणी काही एक्स्टॉर्शन कॉल्स 4 महिन्यापूर्वी नांदेडच्या एका व्यक्तीला येत होते। आम्ही त्या एक्स्टॉर्शन कॉल्सला अभ्यास करून त्यामध्ये जे काही व्हेरिएशन येत होतं की हा एका ठिकाणाहून नाही तर वेगवेगळ्या ठिकाणाहून आणि एकाच वेळी वेगळ्या लोकेशन्सहून कसं काय कॉल करतोय, तर त्यामध्ये सिम बॉक्सचा वापर होत असेल किंवा हे काहीतरी वेगळी टेक्नॉलॉजी वापरत असेल असा तांत्रिक अभ्यास केला। त्यामधून काही नावं निष्पन्न झाली। त्या नावं निष्पन्न झाल्यानंतर आपण पुढे गेल्यानंतर काही व्यक्तींची नावं याच्यात आली। त्या व्यक्तींना आपण ब्युरो ऑफ इमिग्रेशनच्या मदतीने ट्रेस करण्याचा प्रयत्न केला। तर तो दुबईहून जेव्हा परत आला तर आपल्याला केरळ पोलीस आणि कर्नाटक पोलीस यांच्या मदतीने आपण त्यांना ताब्यात घेतलं। केरळ पोलिसांकडून ताब्यात घेऊन त्याच्याकडून अधिक चौकशी केली असता त्याच्याकडून 10 सिम बॉक्सेस, 1000च्या वर सिम कार्ड्स, राउटर्स, लॅपटॉप्स आणि इलिगल सिम बॉक्स एक्सचेंजचं रॅकेट आम्ही उघडकीस आणलेलं आहे। यामध्ये जे काही सिस्टम्स आहेत ते VoIP कॉल्स चा GSM कॉल्समध्ये लोकली कन्वर्ट करून व्यक्तींना फोन येतात आणि त्या फोनद्वारे ते फायझिंग, फिशिंग आणि इत्यादी प्रकारे लोकांना फसवण्याचे आणि एक्सटॉर्ट करण्याचे प्रयत्न करतात। यामध्ये सिम बॉक्स वापरामुळे त्याचं लोकेशन आणि त्याचं नाव पत्ता आपल्याला लवकर मिळत नाही आणि तो व्यक्ती कितीही शोधला तरी सापडत नाही आणि शेवटी वैतागून जे काही विक्टिम्स असतात ते पैसे किंवा काय जे असेल ते सबमिसिव्ह होऊन परत देतात। परंतु या रॅकेटमध्ये आपण 1000च्या वर सिम कार्ड्स आणि सिम बॉक्सेस आणि हे व्यक्ती अटक केलेले आहेत। यामध्ये नांदेड पोलीसचे ॲडिशनल SP अविनाश कुमार, आमचे DYSP सूरज गुरव, त्यानंतर आमचे API केंद्रे आणि चंद्रकांत पवार, PSI आडे यांनी फार चांगलं काम केलं आणि 3-4 राज्यांमध्ये बिहार, छत्तीसगड, केरळ, कर्नाटक या सगळ्या राज्यांमध्ये जाऊन याचे धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये एक सिम बॉक्स एक्सचेंज आम्हाला डिस्कवर करता आली किंवा क्रॅक करता आली। नांदेडकरांना आव्हान एवढंच आहे की जर तुम्हाला कुठल्याही नंबरवरून कॉल आला, काही फसवणुकीचा प्रकार, थ्रेट किंवा काही आमिष दाखवण्यात आली आणि त्याच वेळेस दुसऱ्या नंबरवरून कॉल आला, त्याच वेळेस तिसऱ्या नंबरवरून कॉल आला आणि तुम्हाला फसवण्याचा प्रकार होतोय किंवा तुम्हाला थ्रेट करण्याचा प्रकार होतोय असं वाटत असेल तर हे लोक तुम्हाला सिम बॉक्स एक्सचेंज किंवा इतर प्रकारे एक्सटॉर्ट करत आहेत असं तुम्ही ताबडतोब तक्रार करायला पाहिजे। तक्रार केल्यास आपण या भीतीपासून दूर होऊ शकतो आणि त्या आरोपींना आम्हाला पकडण्यात यश येऊ शकतं। या फायझिंग आणि फिशिंगच्या प्रकरणांमध्ये अनेक फोन कॉल्स केले जातात। जे लोक रिस्पॉन्ड करतात किंवा जे लोक गळाला आल्यासारखे घाबरून किंवा काहीतरी सेटलमेंट करण्यात तयारीत असतात त्यांना फसवलं जातं। त्यामुळे कुठलेही कॉल आल्यानंतर किंवा कुठल्याही मेसेज लिंकला आपण कुठलाही रिप्लाय करू नका आणि काही वाटलं तर तात्काळ पोलिसांना तक्रार द्या।
अस्सलाम वालेकुम, मैं अखिल मिर्जा। हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज अपडेट के लिए देखते रहे नांदेड़ उर्दू न्यूज, और न्यूज के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।